आज आपण ज्या सिनेमांवर हसतो, ज्यांचे डायलॉग्स आजही आठवतात, त्या सिनेमांच्या मागे एक माणूस आहे, ज्याचं आयुष्यच सिनेमा आहे. असा कलाकार जो बालपणी कॅमेऱ्यासमोर उभा राहिला आणि 6 दशकांनंतरही ज्याचं नाव चर्चेत आहे. ही कथा आहे सचिन पिळगावकर यांची. सचिन पिळगावकर यांचा जन्म 1957 साली मुंबईत झाला. त्यांचे वडील नाट्य आणि चित्रपट क्षेत्राशी जोडलेले होते. म्हणून अभिनय त्यांच्यासाठी फक्त कॅरियर नव्हता, तर घरातला संस्कार होता. लहानपणापासून त्यांच्यावर डिसिप्लिन आणि मेहनतीचे संस्कार झाले. फक्त 3 वर्षांचा असताना सचिन यांनी चित्रपटात काम केलं. त्या काळात इतक्या लहान वयात अभिनय करणं सोपं नव्हतं. शूटिंग, संवाद, कॅमेऱ्याची भीती. पण सचिन कधी घाबरले नाहीत. बाल कलाकार म्हणून यश मिळालं. पण खरा संघर्ष इथेच सुरू झाला. कारण लोक म्हणायचे, चाइल्ड आर्टिस्ट कधीच मोठा हिरो बनत नाही. अनेक कलाकार याच टप्प्यावर कॅरियर सोडतात. पण सचिन यांनी स्वतःवर विश्वास ठेवला. सचिन यांनी स्वतःला अपडेट केलं. ॲक्टिंग क्लासेस, डान्स प्रॅक्टिस, व्हॉइस कंट्रोल, डायरेक्शन शिकणं. ते फक्त ॲक्टर राहिले नाहीत, ते कंप्लीट एंटरटेनर बनले. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं करते. 78 ते 89च्या दशकात मराठी सिनेमाला नवं आयुष्य मिळालं. अशी ही बनवा-बनवी, नवरा माझा नवसाचा, हे सिनेमे आजही टीव्हीवर लागले की लोक चॅनल चेंज करत नाहीत. आज सोशल मीडियावर त्यांच्या सीन्सवर मीम्स बनतात. लोक म्हणतात ओव्हर ॲक्टिंग. पण सत्य असं आहे, त्या काळातली ॲक्टिंग आजच्या सिनेमाचा पाया आहे. जे कलाकार विसरले जातात त्यांना कोणी ट्रोल करत नाही. सचिन पिळगावकर म्हणजे एक अभिनेता नाही, तो मराठी सिनेमाचा काळ आहे. आज ट्रेंड बदलतात, ॲक्टर्स येतात जातात, पण लेजंड कायम राहतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये सांगा, अजून कोणत्या कलाकाराची कथा ऐकायला आवडेल.